आज प्रचाराची सांगता करत असताना ही बाईक रॅली जेव्हा काढली तेव्हा हजारो जनसमुदाय इथे उसळलेला दिसला, पण त्या जनसमुदायामध्ये जास्त तरुण वर्ग बघायला मिळाला। ह्याचा मला आनंद वाटतोय की तरुण पिढी ही शिवसेनेशिवाय कुठे वळू शकत नाही, ह्याचा मला आनंद वाटला। ते कौल दिलेला आहे, 9 तारखेला तुम्हाला समजेलच कोण जितेगा कोण हारेगा। कौल दिल्याप्रमाणे मी तर विकासाच्याच मुद्द्यावर आजपर्यंत ही निवडणूक लढत आलेली आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊनच यापुढे मी लढणार आहे। कारण इथे जे कित्येक वर्ष सत्ताधारी होते त्यांनी फक्त कामं न करता बिलं खाल्लीत आणि विकास कामं शून्य झालेलं आहे। ती सगळी राहिलेली विकास कामं मला जनतेच्या माध्यमातून, राजाबाई केणींच्या माध्यमातून करायची आहेत आणि प्रत्येक गावोगावी रस्ते, पाणी, लाईट या सुविधा, मूलभूत सुविधा, जनतेला फक्त या मूलभूत सुविधांची जास्त गरज असते असं मला वाटतं आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी मी तत्पर असणार आहे। माध्यमातून माझ्या खारेपाट विभागातील सगळ्या गोरगरीब जनतेला मी एक हात जोडून विनंती करीन की हा एक नवीन चेहरा तुमच्या समोर आलेला आहे, तो फक्त विकासाच्याच कामाच्या द्वारे आलेला आहे। राजाबाई केणी हा एक विकास पुरुष, ह्याच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा आणि मला निवडून द्या, एवढंच सांगेन आणि थांबेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या 15 दिवस आम्ही जनतेच्या दारी जात आहोत आणि शिवसेना पक्षाचे तिन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मतांच्या रूपाने जोगवा मागत आहोत। प्रत्येक गावामध्ये, वस्तीमध्ये, वाडीमध्ये जात असताना जनतेचा असा चांगला असा प्रतिसाद आहे आणि ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बदल हा होणार आहे, कारण जनतेने ठरवलेलं आहे, जनतेनेच ही निवडणूक स्वतः खांद्यावर घेतलेली आहे। आज तुम्ही बघितले असेल की बाईक रॅलीची जी निघाली त्या 3000च्या वर बाईक रॅलीमध्ये युवक युवती होत्या, त्यामुळे जनतेनेच हा उठाव केलेला आहे की या आंबेपूर मतदारसंघातील जी घराणेशाही वर्षानुवर्षे होती ती कुठेतरी बदलायची आहे आणि त्यामुळेच बदल हा अटल आहे। त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणावरचे तिन्ही उमेदवार भरघोष मतांनी निवडून येतील। हे बघा, ह्या खारेपाटामध्ये कायमस्वरूपी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस, शिवसेना असं जे कायम चालू होतं, परंतु इथे भारतीय जनता पार्टीची कधी कुठे नव्हती। त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्षाची लोक भाजपमध्ये आले, म्हणजे तिथूनच जे भावाचे होऊ शकले नाही, जे मामाचे होऊ शकलेत नाही, ते जनतेचे काय होणार। त्यामुळेच जयंत भाईंनी जे काही भारतीय कमल फुलणार नाही असं खारेपाटामध्ये बोललंय ते बरोबर आहे, कारण राजकारणामध्ये काही होऊ शकतो, कारण राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो, त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतो। जयंतभाईंनी टीका केली आमच्यावर जी केली नाही, किंवा आम्ही सुद्धा त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही। आमचा दोघांचाही विरोधक हा भारतीय जनता पार्टी आहे। ह्या मतदारसंघामध्ये, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर जे आता आमच्या शिवसेनेचे चिन्हावर जे लढणारे उमेदवार आहेत, पंचायत समितीचे शैलेश पाटील असू द्या, कृष्णा लोबे असू द्या किंवा रसिका केणी जिल्हा परिषद उमेदवार असू द्या, हे विजय हा आमचा ठरलेला आहे। 7 तारखेला निकाल मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे। निकाल झाल्यानंतर जे या मतदारसंघामध्ये एवढ्या वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेचा विकास केलेला नाही। या अनेक प्रकारचे इथे प्रकल्प येणार होते, पण ते प्रकल्प घालवण्याचं काम ह्या पेजारीच्या पाटील कंपनीने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही विजयी झाल्यानंतर या परिसरामध्ये आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 1995 साली इंडस्ट्री झोन हा पट्टा लागू झाला, परंतु अजूनपर्यंत एकही प्रकल्प आला नाही। त्यामुळे प्रथम आमचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न असेल आणि इंडस्ट्री या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल आणि MIDC लावून इथे अनेक कंपन्या आणण्याचा प्रयत्न असेल आणि त्या ह्याच्यातून आम्ही बेरोजगारीला रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। राजाभाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रसिका ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शैलेश पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिलाएगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।